नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी नंतर एनडीए परीक्षेची परिपूर्ण तयारी या विषयावर अधिक मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक एस सोनावणे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. सुरेश सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संचालक आहेत. त्याचबरोबर गरुड झेप अकॅडमीच्या महाराष्ट्रभर औरंगाबाद, पुणे, नाशिक, नगर या ठिकाणी शाखा देखील आहेत. तर सध्या गरुड झेप अकॅडमीमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सरांनी ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असे विद्यार्थी खरं तर महाराष्ट्रभर नाही तर देशाच्या अनेक भागांमध्ये सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागण्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं यासाठीच सरांचे क्लासेस आहेत. त्याचबरोबर विविध सरकारी नोकरीत दाखल होण्यासाठी नेमकी अभ्यासाची तयारी कशी असावी याविषयी देखील सर मार्गदर्शन करत असतात. तर मागील वर्षी झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेप अकॅडमीचे 80हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सध्या ते नोकरी देखील करतात. आनंदाची बाब म्हणजे नुकतेच कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणी देखील आयोजित कार्यक्रमात सोनावणे सरांना मानद डॉक्टरेट ही पदवी देखील प्रदान करण्यात आलेली आहे. सर, खरं तर इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि अनेक विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न असतं की आम्हाला सरकारी नोकरी हवी आहे आणि ती मिळवण्याचं त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करतात आणि आज देखील 10वी नंतर एनडीए परीक्षेची तयारी कशी करायची याविषयी तुम्ही मार्गदर्शन करणार आहेत. पहिलाच प्रश्न की एनडीए म्हणजे नेमकं काय आणि या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी नेमक्या कशा उपलब्ध होत आहेत? नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच आपण जर विचार केला तर सर्वात कमी वयामध्ये नोकरी मिळवण्याचं साधन आणि उच्च पदावरती जाण्याचा जो मार्ग आहे त्यालाच आपण एनडीए म्हणतो. आज आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या दलामध्ये अधिकारी म्हणून जाण्याचे जे स्वप्न विद्यार्थी बघतात त्यांच्यासाठी असणारी परीक्षा एनडीएच्या माध्यमातून घेतली जाते. ही परीक्षा यूपीएससीच्या माध्यमातून होते. एनडीए मधून आपण ऑफिसर पदावरती जाऊ शकतो आणि 10वी नंतर लगेच वयाच्या 16.5 ते 19.5च्या आत आपल्याला नोकरी मिळते आणि तीही ऑफिसर पदाची. यासाठी परिपूर्ण एनडीएच्या माध्यमातून विद्यार्थी बनू शकतो आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकतो. अगदीच. आणि ही जी परीक्षा होणार आहे ती नेमकी मग किती टप्प्यांमध्ये असते? ज्या वेळेस आपण एनडीएचा विचार करतो तेव्हा ही परीक्षा पाहिजे तेवढी सोपी नाही आहे की विद्यार्थ्यांनी लगेच लक्षात घ्यायचं आणि एनडीएला जायचं आणि अधिकारी बनायचं एवढं नसतं. ज्या वेळेस आपण विद्यार्थी 10वी उत्तीर्ण होतो किंवा 10वीची परीक्षा संपतेच लगेच त्याने तयारीला सुरुवात करणं गरजेचे आहे. आपण बघतो की 16.5 ते 19.5 हे सर्वात कमी वय मर्यादा आहे आणि या वयामध्ये अधिकारी बनायचंय, क्लास 1 दर्जाची नोकरी मिळवायची आहे आणि ती जर मिळवायची असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं. एनडीएच्या माध्यमातून जेव्हा प्रथम पहिला टप्पा येतो तो येतो परीक्षेचा आणि ही लेखी परीक्षा 900 मार्कांची असते. 2 टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जाते. 2 पेपर असतात. पहिला पेपर तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथचा असेल आणि त्यानंतर जीएसचा दुसरा भाग असेल. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील. मग त्यासाठी करणार काय तर आपल्याला 10वी नंतर जेव्हा आपली परीक्षा संपते तेव्हाच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला एनडीए करायचंय. ज्या विद्यार्थ्यांनी एनडीए करायचं ठरवलं किंवा ज्या पालकांनी विद्यार्थ्याला एनडीए मध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित केलंय त्यांनी लगेच सुरुवात करावी अभ्यासाला आणि चांगल्या पद्धतीने तयारी करावी. गणित या विषयामध्ये जर चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क घ्यायचे असतील तर आतापासून बेसिक नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल आणि बेसिक तयारी करावी लागेल. दुसऱ्या पेपरची तयारी तुमची त्या ठिकाणी लगेच चालू होते आणि ती पण पूर्ण होते. दुसरा टप्पा महत्वाचा आहे तो एसएसबीचा इंटरव्ह्यू. यामध्ये विद्यार्थ्याला एसएसबीच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मार्क मिळवावे लागतात. एसएसबी मध्ये तुम्ही ज्या वेळेस विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तो आतमध्ये कसा येतोय, त्याच्या चेहऱ्याचे हावभाव कसे आहेत, तो बोलतो कसा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची कमतरता आहे या सर्वावरती विशेष प्राधान्याने लक्ष दिलं जातं आणि या सर्व मुद्द्यांना लक्षात घेऊन एनडीएची परीक्षा 2 टप्प्यात पार पडते. अगदीच. त्यामुळे 10वी नंतर खरं तर ही परीक्षा किती महत्वाची आहे, याचे टप्पे किती आहेत हे तुम्ही सांगितलं. मात्र इतर देखील परीक्षा असतात, तर इतर परीक्षांपेक्षा एनडीएची परीक्षा नेमकी वेगळी कशी आणि विद्यार्थ्यांसाठी ती का महत्वाची आहे हे देखील तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा. खरं तर भारतातील
मी पहिलेही सांगितलं की सर्वात कमी वयाची ऑफिसर बनण्याची संधी एनडीएच्या माध्यमातून असते. यूपीएससी जेव्हा परीक्षा घेते तेव्हा यूपीएससीला त्या ठिकाणी एक वेगळं महत्व आहे. आणि जेव्हा आपण जगाचा विचार करतो तेव्हा यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा जगाच्या याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची परीक्षा मानली जाते आणि त्यातलीच एनडीएची परीक्षा आहे. जेव्हा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे ऑफिसर बनतात तेव्हा या परीक्षेचा दर्जा वेगळा आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी ऑफिसर बनावं आणि सैन्य दलात जावं, मग ते एनडीए असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल. पण हे जाणं तितकं सोपं आहे का? तर मुळात नाही. याच्यासाठी लागणारा कालावधी जो 1-2 वर्ष 3 वर्ष असेल. एका विद्यार्थ्याला 6 परीक्षा पूर्ण कालावधीमध्ये भेटणार आहे. काही विद्यार्थी असतील त्यांचा एखादा चान्स गेला असेल त्यांना 5 भेटतील किंवा 4 भेटतील. पण ह्या परीक्षा खूप सोप्या आहेत आणि आपण सहज तिथपर्यंत पोहोचू शकतो हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. मग सोप्या म्हटल्याने त्या सोप्या होतील का? तर मुळात नाही. त्यासाठी तयारी लागेल आणि मुळात आत्मबल त्या ठिकाणी जर चांगला असेल तर नक्कीच पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थी पास होतो आणि दोन्ही टप्पे तो पार करतो. आतापर्यंत आपण बघितलं, ज्यावेळेस निकालाची टक्केवारी बघितली 2 ते 3% विद्यार्थीच त्या ठिकाणी या माध्यमातून नोकरीला लागतात. असं का होतं? कारण महाराष्ट्रामध्ये लवकर या क्षेत्राकडे वळता येत नाही आणि 10वी झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी तयारीला लागतो. पण मला पालकांना एक सांगायचंय, किमान 10वीची परीक्षा संपल्यानंतर लगेच जर तुम्ही तयारीला लागले तर तुम्हाला ते सोपं जाईल आणि लवकरात लवकर एनडीएच्या पहिल्या पेपर विद्यार्थ्याला देता येईल अनुभव म्हणून. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तर मला वाटतं की त्याची चांगल्या पद्धतीची पोस्ट निघायला पाहिजेत आणि तो तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे 10वी नंतर या परीक्षेला ऍडमिशन घ्यायचंय किंवा या परीक्षेचा अभ्यास करायचाय हे अनेकांना माहिती नसतं. मात्र या ठिकाणी देखील सरकारी नोकरी मिळू शकते आणि एक मोठी संधी आहे. मात्र ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही खरं तर करत असतात आणि हजारो विद्यार्थी असेल ज्यांना तुम्ही आजवर शिकवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे किंवा परीक्षा द्यायची आहे ती पास झाल्यानंतर नेमके काय फायदे होणार हे देखील तुम्ही सांगा. खरं तर सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, मग ती कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी असेल. पण ज्यावेळेस आपण दर्जाचा विचार करतो की चांगल्या दर्जाची नोकरी पाहिजे, असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी चांगले ऑफिसर पदावरती गेले पाहिजेत. आणि मुलाचंही स्वप्न असतं की मला ही नोकरी मिळाली पाहिजे. मग विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे? आणि विद्यार्थी चांगल्या पदावरती लेफ्टनंट जनरल, कर्नल, ब्रिगेडियर, एअर चीफ मार्शल, व्हाईस चीफ मार्शल या पदावरती पोहोचायचे जे स्वप्न बघतात त्यांनी आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानला जातो. मला करायचंय, मला नोकरी मिळवायची, त्यासाठी मला मेहनत घ्यावी लागेल एकदा ठरवावं. त्यानंतर आपल्याकडे कालावधी किती आहे हा समजून घ्यावा. 11वी आणि 12वी करत असताना आपल्याला ह्या परीक्षा देता येतात. जरी शैक्षणिक पात्रता 12वी असेल एनडीएची. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा पण प्रश्न असतो की 12वी झाली की लगेच एनडीएची परीक्षा देता येते, तर हे मुळात त्या ठिकाणी चुकीचं आहे. 11वी पासून तुम्ही एनडीएच्या परीक्षा देऊ शकतात. त्याची शैक्षणिक पात्रता 12वी असते. पण जर 11वीला आपण एखादा टप्पा पार केला तर नक्कीच 12वी पर्यंत आपली पोस्ट त्या ठिकाणी निघू शकते आणि तोपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं असतं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य असे विद्यार्थी फक्त 12वीचं शिक्षण घेत आहे. चांगल्या पद्धतीने ते शिक्षण घेतात, योग्य कॉलेज करतात. त्यांना 100 पैकी 100 जरी टक्के पडले किंवा चांगली टक्केवारी त्यांनी घेतली, ए ग्रेडमध्ये ते पास झाले, पण त्यांच्या हातात कोणतीही नोकरी नसेल. कारण आज त्या टक्केवारीपेक्षा तुम्ही वेगळी ऍक्टिव्हिटी काय करत आहात, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये किती मार्क घेतात यावरती तुमची नोकरी अवलंबून असते. आणि 12वीला 60% ज्या विद्यार्थ्यांना पुढे पडलेले आहेत, 60%च्या पुढे त्यांचे मार्क्स आहेत, ते एनडीएच्या सर्व परीक्षा देऊ शकतात. विशेषतः आज विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की त्यांनी ज्यांना एनडीएत जायचं त्यांनी सायन्स या माध्यमातून जावं. कारण सायन्स जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही दलात जाता येईल. आणि जर फक्त तुम्ही कॉमर्स किंवा अदर साईडला गेलेला असाल तर तुम्हाला फक्त आर्मीमध्ये जाता येईल आणि तुमचे नेव्ही आणि एअरफोर्सचे मार्ग त्या ठिकाणी बंद होतील. म्हणून आपल्याला काय करायचं, योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही त्या ठिकाणी तयारी करा. निश्चित तुम्हाला येणाऱ्या अडचणीवरती तुम्ही मात केलेली असाल आणि त्या अडचणी दूर झालेल्या असतील.
अगदीच. त्यामुळे या परीक्षेची नेमकी कशी तयारी करायची आहे आणि 10वी जर तुमची झालेली आणि जर तुम्हाला एनडीएमध्ये जायचंय, तर नेमकं या परीक्षेचं स्वरूप काय हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यानंतर या परीक्षेचं स्वरूप किंवा अभ्यासक्रम आणि गुणविभागणी कशी होते हे देखील आपण सरांकडून जाणून घेऊयात. सर सांगा. ज्या वेळेस गुण विभागणीचा प्रश्न येतो तेव्हा मी एकच सांगेल की हे मार्क मिळवणं सोपं असतं, फक्त त्या ठिकाणी नियोजन पाहिजे. मग नियोजन काय, तर आतापर्यंत झालेल्या एक्झाम काय म्हणतात, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, या प्रश्नाचं स्वरूप काय, कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावं. मग त्यामध्ये गणितासारखा विषय असेल, हिस्ट्रीसारखा विषय असेल, त्यानंतर अजून बाकीचे विज्ञानसारखा विषय असतील, हे सर्व विषयाची विभागणी आपल्याला आली पाहिजे. प्रत्येक विषयाला शिकवणारे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचा संयोग असतो निकालामध्ये परावर्तित होतो. आणि जेव्हा निकालाकडे आपण बघतो तेव्हा हे माहित पाहिजे की आपल्याला या परीक्षा किती वेळेस द्यायच्या आहेत. वर्षात 2 वेळेस तुम्हाला परीक्षा भेटतात, एक एप्रिलमध्ये असेल आणि एक सप्टेंबरमध्ये असेल. आणि एका विद्यार्थ्याला जेव्हा वर्षात 2 परीक्षा भेटतात तेव्हा प्रत्येक ॲटम आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्क घेण्यासाठी पात्र करावा लागतो आणि त्या ठिकाणी जावं लागतं. मग गणितामध्ये किती मार्क मिळवायचे हे आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावं लागेल. 300 मार्कापैकी माझे एवढे मार्क पडले पाहिजे तरच मी त्या ठिकाणी टिकेल. आणि बाकी दुसऱ्या विषयामध्ये 600 मार्क असतात, त्या 600 पैकी आपल्याला किती पडायचे हेही महत्वाचं आहे. इंग्रजी सारख्या विषयाला आपण त्या ठिकाणी घाबरतो आणि सगळ्यात सोपा विषय तोच आहे की पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतात. त्या विषयावरती आपल्याला जोर देणं गरजेचं आहे. या सगळ्यांच्या मार्कांची विभागणी वेगवेगळ्या विषयात केलेली असते आणि ते विषय विद्यार्थ्यांनी जर समजून घेतले, योग्य पद्धतीने तयारी केली, तर मला वाटतं एनडीएची जी परीक्षा आहे ती तुम्ही सहज उत्तीर्ण कराल आणि एसएसबीच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचाल. अगदीच. त्या इंटरव्ह्यू पर्यंत तर विद्यार्थी पोहोचतील, पण जसं तुम्ही सांगितलं की काही विषयांची विद्यार्थ्यांच्या मनात भीती देखील असते आणि यानंतर मैदानी खेळ असतील किंवा त्यांची विद्यार्थ्यांची मुलाखत असेल, तर या बाबतीत देखील विद्यार्थ्यांच्या मनात कुठेतरी भीती असते. तर याबद्दल काय सांगाल? ज्या वेळेस विद्यार्थ्याला ऑफिसर बनायचंय तेव्हा तो फिट पाहिजे हे तर नक्कीच आहे. एनडीए मध्ये मैदानी चाचणीमध्ये महत्व आहे ते कशा पद्धतीचं, जर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने दररोज तंदुरुस्त असेल तर त्याला ज्या वेळेस इंटरव्ह्यूला जायचं आहे, मुलाखतीसाठी तो पात्र झालेला असेल, तेव्हा मुलाखतीमध्ये त्याच्या शरीराचे हावभाव सांगतात हा विद्यार्थी किती फिट आहे. मग त्याचा आत्मविश्वास तेवढाच वाढलेला असतो जेव्हा तो मैदानी चाचणी चांगल्या पद्धतीने पार केलेला असेल. आता जेव्हा मुलाखतीला जाईल मी तेव्हा पहिलेही हेच बोललोय की सुरुवातीला तो गेटमधून आल्यापासूनची त्याची गुण विभागणी चालू होते आणि जोपर्यंत इंटरव्ह्यू संपत नाही तोपर्यंत त्याचं शरीरावरचे हावभाव कसे आहेत, तो काय बोलतोय, कशा पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरे देतोय, किती प्रश्नांची उत्तरे चुकतात, हेही तितकंच महत्वाचं असतं. आज जेव्हा मुलाखतीला विद्यार्थी जाईल त्याची विभाग असतात, 5 ते 6 विभागामध्ये या परीक्षा त्यांच्या घेतल्या जातात आणि पॅनल समोर आपल्याला जेव्हा माहिती द्यायची असते तेव्हा विद्यार्थी नक्कीच कुठेतरी पहिल्या वेळेस जर तो तिथपर्यंत पोहोचलेला असेल, तो घाबरलेला असेल तर नक्कीच त्याचे मार्क त्या ठिकाणी कमी होतील. म्हणून उत्तम मार्गदर्शन आणि योग्य पॅनलच्या नियंत्रणाखाली त्यांनी केलेला सराव त्याला त्यातून बाहेर पाडू शकतो. आणि या दोन्ही मार्काची एकूण जर मिळवणी केली तर लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये जर चांगले मार्क मिळाले तर एनडीएचं विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होतं. अगदीच. त्यामुळे लेखी परीक्षा आणि त्याचबरोबर मुलाखतीमध्ये देखील आपल्याला जर उत्तम मार्क हवे असतील तर यासाठी योग्य ज्ञान, योग्य मार्गदर्शन घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि ज्यांना एनडीए मध्ये आपलं करिअर करायचंय त्यांच्यासाठी खरं तर ही सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवर सरांचे नंबर आहेत, नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि सरांकडून अधिक मार्गदर्शन देखील मिळवू शकतात. सर, आपण अभ्यासक्रमाबद्दल बोललो, मात्र या परीक्षेला सामोरं जाताना वयोमर्यादा देखील किती महत्त्वाची आहे किंवा शारीरिक पात्रता विद्यार्थ्यांची किती महत्त्वाची आहे? आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वांना एकच माहिती आहे की नोकरी लागेल तर 18 वर्षानंतर लागेल आणि 18 वर्षापर्यंत काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त शिक्षण आणि शिक्षण एवढंच विद्यार्थी घेऊन बसलेले आहेत. तर मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीचा त्या ठिकाणी विचार करता, म्हणजे शिपायापासून ते कलेक्टर पदापर्यंत किंवा डिफेन्स साईटला त्या ठिकाणी आपण एनडीए पर्यंत बोलूया,
इथं तुम्हाला जर तयारी करायची असेल तर वयाच्या 16व्या वर्षी तुम्ही स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली पाहिजे. 16व्या वर्षी तयारीला सुरुवात केली पाहिजे. मग 16व्या वर्षी आपली 10वी पूर्ण झालेली असते. 10वी आपण परीक्षा दिलेली असते. उत्तीर्ण होणं त्यानंतर 3 महिन्याचा कालावधी असतो. खरं तर बघितलं तर जे परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत तिथूनच त्या ठिकाणी सुरुवात करतात. आता या वर्षीचा जर आपण विचार केला तर 10वीची परीक्षा नाही आहे म्हणजे विद्यार्थ्याकडे 3 महिने एक्स्ट्राचे आहेत. आज ते घरी बसलेले असतील, त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करावी. कोणते बुक्स पाहिजेत, कोणते वापरायचेत त्याची माहिती घ्यावी. योग्य मार्गदर्शन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता, तिथं घ्यावं. किंवा काही प्रश्न असतील तर कॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकाकडून ते सोडून घेऊ शकतात. पालकांची ही जबाबदारी आहे की 16व्या वर्षी मला तयारी करायची आणि 19.5 वयापर्यंतच आपल्याला एनडीएच्या परीक्षा देता येतात. विशेषतः नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये सर्वात कमी वयामध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळवता येते. जर आपण खालच्या पदापर्यंत जाऊया, जर एनडीए मध्ये एखादा विद्यार्थी आत्मबल कमी पडलं किंवा त्याचा आत्मविश्वास कमी राहिला, त्याचा अभ्यासक्रम कमी झाला आणि तो जाऊ शकला नाही तर पालकांना एक भीती असते, मग माझा विद्यार्थी आता जीवनभर नोकरी लागणार नाही का? तर मला त्यांना सांगायचं आहे असं मुळात नसतं. जो विद्यार्थी मोठी तयारी करतोय तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या नोकरीपर्यंत पोहोचतो. जसं नेव्ही मध्ये आपण MR, SSR इथं आपल्याला जाता येतं. एअरफोर्समध्ये S ग्रुप, Y ग्रुप इथं जाता येतं. आर्मीमध्ये आपण क्लर्क, टेक्निकल, नर्सिंग असिस्टंट आणि सर्वात खाली जर आपण गेलो तर GD किंवा ट्रेडमॅन या पदापर्यंत विद्यार्थी पोहोचतात. बरेचसे विद्यार्थी असे मी नजरेने बघितलेले आहेत. येत्या 9 ते 10 वर्षात अनुभव आला की एनडीए करणारे बरेचसे विद्यार्थी नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये MR, SSR, S ग्रुप, Y ग्रुप मध्ये लगेच एका वर्षामध्ये जॉईन झालेले आहेत. मग जर ते चांगल्या दर्जाचे विद्यार्थी असतील तर आम्ही स्वतः त्यांना सांगतो की तुम्ही थांबा, अजून 1 वर्ष एनडीएची तयारी करा. आणि ते बरेचसे विद्यार्थी त्यामुळे विद्यार्थ्यांची खरं तर गुणवत्ता पाहून त्यांना पुढचं मार्गदर्शन देखील तुमच्याकडून दिलं जातं. त्यामुळे 10वी नंतर एनडीएची तयारी नेमकी आपल्याला कशी करायची आहे याविषयी आपण आणखीनही माहिती सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी नंतर एनडीए परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक SS सोनवणे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सर, खरं तर या परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र आपल्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत किंवा ज्यांना प्रशिक्षण घ्यायचंय नेमकी ही सगळी प्रोसेस कशी असते याबद्दल काय सांगाल? ज्या वेळेस पालक आमच्याकडे विद्यार्थ्यांना घेऊन येतात तिथपासून त्यांचा जो विश्वास असतो तो टिकवण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. म्हणजेच एक जणाचं हे काम नाहीये. ज्या वेळेस गेटमधून विद्यार्थी पालक त्या ठिकाणी सोडतात त्या दिवशीपासून त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात होते. विद्यार्थी सकाळी उठण्यापासून 5 वाजेला त्याचा दिनक्रम चालू होतो. सकाळी उठवण्याचं कार्य, तिथून त्याची मैदानी चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा, त्यानंतर लेखीचे क्लास, त्यानंतर अभ्यासिका, त्यानंतर त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी, या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जावं लागतं. हा कालावधी 1.5-2 वर्षाचा असतो. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी कोणत्या परीक्षेला जाणार, कोणता फॉर्म भरू शकतो या ठिकाणी संस्था ठरवते आणि तिथे त्याचे फॉर्म भरले जातात. पालकांना विशेष करून त्या ठिकाणी बोलवलं जातं. इथं महत्वाचं आहे विद्यार्थी टिकणं. कारण आज आपण बघतो की बरेचसे पालक घरी विद्यार्थी असल्यामुळे तो त्या ठिकाणी 7-7, 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपलेला असतो. आता या विद्यार्थ्यांना जेव्हा बनवायचं असतं तेव्हा त्याच्यावरती त्या ठिकाणी त्याचा संस्कार आणि त्या ठिकाणी अभ्यासक्रम या दोघांचा सहयोग होणं गरजेचं आहे. यामध्ये आमच्या गरुड झेप अकॅडमीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी मेहनत घेते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये या प्रत्येक स्टाफचा त्या ठिकाणी मोठा वाटा असतो. आज विद्यार्थी आल्यानंतर तर तो नोकरीला लागेपर्यंतचा टप्पा पार करत असताना जोही कालावधी लागतो तो त्या ठिकाणी महत्वाचा मानून अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. आणि आज संस्थेच्या माध्यमातून जे 4 ते 5 हजार विद्यार्थी नोकरीला लागलेत, यामध्ये मी तर म्हणेल संपूर्ण शिक्षक, आई वडील ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्याच त्या ठिकाणी त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो. यामध्ये दोघांचाही वाटा आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आज येतात त्यांना एकच सांगणं असतं की तुम्ही टिकणं गरजेचं आहे, तुम्ही हे करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे.
अगदी खरं तर सरकारी नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आजपर्यंत गरुड झेप अकॅडमीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यानंतर 4 ते 5,000 विद्यार्थी असे असतील ज्यांना सरकारी नोकरी लागली आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा कार्यक्रम पाहत असाल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे. नक्कीच या परीक्षांसंदर्भात तुम्ही सरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. सर, एनडीए बद्दल तर आपण बोलतोच आहे, मात्र करिअरच्या इतर देखील संधी जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि त्यांच्या मनात अर्थात प्रश्न असेल की 10वी तर झाली, आता आम्हाला पुढे काय करायचंय, तर अशा विद्यार्थी मित्रांना काय सांगाल? खरं तर खूप छान प्रश्न आपण विचारला. असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांना एनडीएकडे त्या ठिकाणी जाता येणार नाहीये किंवा ते जाऊ इच्छित नाहीये. अशांसाठी आज मी एकच सांगेल, शिपायापासून ते कलेक्टर पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षा, जर तुम्हाला कोणतीही सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय, तो स्पर्धा परीक्षा करणं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येणं. आणि हे यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात. डिफेन्स साईडला तर तुम्हाला जाता येतं, आपण आता बघितलंय. डिफेन्स व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस असेल, भाभा अणुसंशोधन असेल, त्यानंतर जलसंपदा असेल, खादी ग्रामोद्योग, सहकार पणन, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रेल्वेच्या जॉब, आणि रेल्वेमध्ये आपण बघतो दरवर्षी लाखोने त्या ठिकाणी पद भरती होते, तिथं सुद्धा तुम्हाला जाता येतं. म्हणजे अशी कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेमधून जाता येतं. आणि असं नाहीये की एका परीक्षेसाठी तुम्ही जेव्हा क्लास लावले किंवा तुम्ही तयारी करतात तेव्हा तीच तुम्हाला मिळेल. त्या वाटेवरती तुम्हाला असंख्य परीक्षा भेटत असतात. एका वर्षात किमान एक विद्यार्थी 70 ते 80 प्रकारच्या परीक्षा देऊ खरं तर शकतो. ही महत्वाची माहिती आहे की एका वर्षात देखील विद्यार्थी इतक्या परीक्षा देऊ शकतात. केवळ तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात. सर, अत्यंत महत्वाची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना दिली आहे, यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.